यानंतर एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय। ते 84 वर्षांचे होते। मूत्रपिंड निकामी झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। शुक्रवारी रात्रीपासून त्यांची तब्येत आणखीनच खालावली। तोरडमल यांना अवघी नाट्यसृष्टी मामा म्हणून ओळखत होते। त्यांनी लिहिलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे 5000हून अधिक प्रयोग झालेत। या नाटकातील प्राध्यापक बार्टक्केंची त्यांनी साकारलेली जी भूमिका होती ती विशेष गाजली। लेखक म्हणून त्यांनी कादंबरी, नाटक, चरित्र असे साहित्य प्रकार हाताळले असून अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंबऱ्यांचा अनुवाद देखील त्यांनी केलाय। उद्या सकाळी 8 वाजता एशियन हार्ट हॉस्पिटलमधनं इथं घरी आणणार आहे। घरी साधारण 1 तास ठेवून मग पुढे शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या समोर जे आहे कुठलं नाट्यगृह, यशवंत नाट्यगृहामध्ये तिथे ठेवणार आहेत त्यांचे, आणि मग तिथनं सांताक्रूजच्या क्रेमेटोरियममध्ये घेऊन जातील साधारण 11:30 वाजता। मधुकर तोरडमल यांच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूयात। अत्यंत ग्रामीण भागातून आलेला हा कलावंत 24 जुलै 1932 साली त्यांचा जन्म झाला। मामा या टोपण नावानं त्यांनी या मुंबईत मायानगरीत ओळख कमावली। नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अशा विविध गोष्टींमधून त्यांनी आपलं नाव कमावलं। त्यांची गाजलेली जी नाटकं आहेत त्यात तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, काळं बेट लाल बत्ती, तिसरी घंटा या नाटकांनी एक अवीट ठसा उमटवलेला आहे। सैनिक नावाचा माणूस, ऋणानुबंध, उत्तर मामायण, आयुष्य पेलताना ही नाटकं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत। तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे तब्बल 5000 प्रयोग झाले। तिसरी घंटा या नावानं त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आणि आज ते आपल्यातून निघून गेले।